आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। आजचा दिवस केवळ शुभेच्छांचा नाही, आजचा दिवस आहे सत्य, निर्भीडता आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान करण्याचा। आज पत्रकार दिन आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने जामनेर आणि मलकापूर येथे पत्रकार सन्मानाचे दोन अत्यंत अर्थपूर्ण कार्यक्रम पार पडले। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड, निडर आणि जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत आहे दादाराव वाघ। कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। बाळशास्त्री जांभेकर म्हणजे 1832 साली दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून सामाजिक जागृतीची मशाल पेटवणारे बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे पहिले निर्भीड पाऊल होते। सत्य, समाज सुधारणा आणि निर्भय विचार हेच त्यांच्या पत्रकारितेचे अधिष्ठान होते। आज जामनेर येथील भाजपा कार्यालय आयोजित कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला। पत्रकारितेचा खरा साथीदार असलेली डायरी आणि पेन हे केवळ भेटवस्तू नव्हे तर सत्य लिहिण्याची जबाबदारी असल्याची आठवण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची आज जयंती, त्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या सर्वांना, पत्रकार बांधवांना या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर पत्रकारिता ही समाजाचा आधारस्तंभ असतो आणि समाजात जे काय चांगल्या वाईट घटना घडत असतात त्याला प्रतिबिंब म्हणून पत्रकारितेकडे आपण पाहत असतो। समाजाचं प्रतिबिंब हे आपल्या पत्रकारितेतून हे काय उमटत असतो। समाजाला एक दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून नक्की होत असतं। जो कोणी चांगलं काम करत असेल त्याच्या कौतुकाची थाप आणि जर कोणी वाईट काम करत असेल तर त्याला वेळेस रोखणं हे आपलं परम कर्तव्य आहे। बाळशास्त्री जांभेकरांनी तो आदर्श आपल्याला घालून दिला आणि अनेक चांगले पत्रकार, आपण सगळे चांगले आहातच, परंतु अनेक जुने पत्रकार हे त्यांनी त्यांच्या जीवनात कधीच त्यांच्या तत्वांची तडजोड केली नाही। पत्रकारितेला व्यवसाय म्हणून कधी पाहिलं नाही। खरं तर नुसत्या लिखाणातूनच पत्रकारिता होते असं नाही, आता पत्रकारिता बदलली। आपण पाहत असाल की आज सोशल मीडियाचा युग आलाय आणि सोशल मीडियावर देखील आपण व्हिडिओ करून आपलं मत मांडणं याला देखील आपण आता पत्रकारिता म्हणू शकतो। परंतु या समाजाचा मी एक घटक आहे, या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, या समाजाला चांगल्या दिशेने नेण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे। ही महत्वाकांक्षा मनी बाळगून या व्यवसायाला ज्यांनी स्वीकारलं ती खरी पत्रकारिता आपण मानतो आणि अशा चांगल्या पत्रकारांमुळे हा समाज स्फूर्तीत आहे। एक आदर्श समाज म्हणून आपण पुढे जात आहोत। निश्चितच आपल्याला खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने देतो। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे काय आपला सत्कार केला ती आपल्या पत्रकारितेचा सत्कार आहे, ती जांभेकरांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही देखील लोकप्रतिनिधी आहोत।
लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांचाही समन्वय हा समाजाच्या दृष्टीनं असणं अत्यंत गरजेचा असतो आणि तो समन्वय यापुढेही असाच निरंतर टिकत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च आपल्या शुभेच्छा देऊन आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात आणि आमच्या छोटेखानी ही भेट आपण स्वीकारली. खरं तर आपल्यासाठी लेखणी ही अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून दरवर्षी आपण लेखणी आणि डायरी आपल्याला देत असतो. त्यातून एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होतो. या शुभेच्छा आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. पत्रकारांचे जे स्वागत आणि सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे पत्रकारांना. आणि आज विशेष आनंदाची बाब अशी की आज आपले उपस्थिती पाहून मन भारावून आलं. आता असं मला वाटायला लागलं की आता आपण स्वेच्छानिवृत्ती घ्यायला काही हरकत नाही, कारण आपले वारसदार भरपूर इथे तयार झाले आहेत. तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. तर मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने भव्य कार्यक्रमात दर्पण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात तब्बल 350 पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. हा केवळ पुरस्कार नाही, हा समाजाच्या वतीने पत्रकारितेला दिलेला मान आहे. सत्तेला प्रश्न विचारणारी लेखणी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी पत्रकारिता आणि जनतेचा आवाज बनणारे पत्रकार हेच लोकशाहीचे खरे पहारेकरी आहेत. एमजे न्यूज कडून सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला ही बातमी कशी वाटली? आपली प्रतिक्रिया नोंदवा, बातमी शेअर करा. मी आहे दादाराव वाघ. आमचा संपर्क क्रमांक 8806260298 9421513460. पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एमजे न्यूज आज पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्यातर्फे दर्पण रत्न पुरस्कार ठेवण्यात आलेला होता. यात बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि जवळपास आसपासचा जो जिल्हा असेल किंवा तालुका असेल त्यातील सर्व पत्रकार बंधूंना इथं बोलावण्यात आले आणि त्यांना दर्पण रत्न पुरस्कार देण्यात आला. त्या दर्पण रत्न पुरस्कार त्यांचे आयोजक जे आहे ते आपल्या सोबत आहे. नमस्कार मॅडम, काय नाव आपलं? धनश्री पाटील, हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष. आज आपण जो आज पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्त काय सांगाल? सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दर्पण रत्न 2026चा पुरस्कार राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळा इथं आम्ही आयोजित केला होता. गेल्या 12 वर्ष झाले हिंदी मराठी पत्रकार संघाकडनं हा सोहळा सातत्याने आयोजित केला जातो. यामध्ये सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील पत्रकार, कला, क्रीडा या यांना पुरस्कार देण्यात येतो. आणि विविध क्षेत्रातील इथं या पुरस्काराला मान्यवर उपस्थित होते. जवळपास महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहे या सर्व जिल्ह्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातनं इथं पत्रकार बांधव उपस्थित होते. यामध्ये जवळपास 850 लोकांची नोंद झालेली असून आपण आज इथं जवळपास 350 लोकांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि उर्वरित पुरस्कार आम्ही त्यांना कुरिअरद्वारे देणार आहे. ठीक आहे, तर आपण बघितलं त्यांनी कमीत कमी 350 पुरस्कार देण्यात आलेले आहे. बऱ्याच पत्रकारांना इथं पुरस्कार देण्यात आला आणि जे काही उरलेले पुरस्कार आहे ज्यांचे नाव त्यांच्याकडे आहे ते काही दिवसानंतर त्यांना प्रत्यक्षात जाऊन सण देणार आहेत. एमजे न्यूज सोबत मी दादाराव वाघ.